हाय गाईज, आज बनवतो आपण माकयांचं सुकं. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्याआधी आपण माकया साफ करून घेऊया. हे काळं बिळ काढून आणलेलं आहे मच्छीवालीकडनंच, साफ करून आतलं. आता हे असं हे वरचं आहे ना, ते असं साफ करायचं, सगळं काढून घ्यायचं. एक प्रकारे ते स्किन काढून घ्यायची. हे बघ, हे डोकी नाही घ्यायचे, त्या आतले. त्यांना हे असं साईडला असतं ना, ते खेचत जायचं, लगेच निघतं. असं तर त्याला बराच वेळ लागणार आहे, पण दोन दाखवते. असे काढले तर एकदा बघायचं त्यात काही घाण आहे का मध्ये, असेल तर अशी काढून टाकायची आणि मग असं कापायचं. जास्त मोठे पण नाही करायचे, हे असे. असे बारीक बारीक कट करायचे. आणि हे असं कास्टी तर घाण पडून जाते त्यातली. हे किती गेले असे, खूप मोठे नाही केलेत. असेच आपण आता सर्व साफ करून कापून घेऊया. हे बघ, असे सगळे कापून घेऊया, त्याला वेळ लागणार आता. इथे आता आपल्या माकया साफ झालेल्या आहेत, बघू शकता. स्वच्छ करून घेतल्या, धुवून साफ केलेले आहेत अगदी. तर इथे आपल्या माकया साफ झाल्या आहेत. इथे आपण आता घेतले, त्यासाठी काय काय घेतले ते बघूया. त्यासाठी इथे आपण तेल घेतलेलं आहे, घरचा मसाला, मीठ. त्यानंतर इथे आपण घेतले ओलं खोबरं आहे, ते आपण बारीक तुकडे केले होते ना, म्हणून जरा मिक्सर फिरवलंय. इथे आलं लसूण आहे, आलं लसूणचा ठेचा आहे. इथे चिंचेचा खोल, इथे कांदा चिरून घेतलेला आपण, 2 कांदे आहेत मिळेल. इथे कोथिंबीर घेतलेली आहे. इथे फोडणीचं साहित्य. तर इथे आता आपण सगळं घेतलेलं आहे. तर इथे आपली कढई रेडी झालेली आहे, म्हणजे गरम केलेली आपण तिला. आता आपण त्यात टाकणार, आधी फोडणी ते करणार आहोत ना. हो हो, तर तेल घालून घेऊया आपण. ते इथे आपण आधी तेल टाकलेलं आहे. आता आपण ते टाकूया, गरम होऊन दे तेल. टाकूया. तेल गरम झाले की टाकू आपण. डिश आपली ह्या साईडला राहिली ना, ती घेते. कांदा आधी आपण टाकतोय तर कांदा, इथे आपण कांदा टाकून घेतलेला आहे. आता इथे आपला कांदा झालेला आहे. हळद, आता आपण त्यात टाकतो हळद, थोडंसं हिंग. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण त्यात टाकतोय आलं लसूण ठेचून घेतलेलं. ठेचा आहे तो, ठेचा. आलं लसूण आहे, मिरची पण आहे, नाही नुसतं आलं लसूण आहे.
माकड्या टाकूया आपण. हे टाकून घेऊ आता. त्यात टाकते तर मच्छी चांगले परतून घेऊया. हे एवढं राहणार नाही, हे शिजतं ना तसं तसं आळत जातं, कमी होतं. पण थोडं कांदा ह्याला जास्त घ्यायचा. त्याशी घरात मच्छी असते ना, त्याशी पोटाला आधीच भूक लागते. वाफ घेऊया 1-2-3 मिनटं. 2-3 मिनटं वाफ घेतले. किती पाणी सुटलं ना, आणि लगेच आपल्याला पाणी पण सुटलेलं द्यायला. आता आपण त्यात टाकणार काय होत, आता आपण त्यात टाकते घरचा मसाला. थोडीशी मिरची पावडर. घरचा मसाला आहे ना, तो कमी जास्त तुम्ही करू शकता जर तिखट नको असेल किंवा अजून तिखट हवे असेल तर. आपण याच्यावर झाकण ठेवतो आणि पाणी ठेवूया वरती. परत 2-3 मिनिटांनी आपण उघडू. मिनटं आपण बघूया. इथे आता 5 मिनिटं झाले तर आपण बघूया. हा पाणी टाकायचं आपल्याला याच्यात. त्या माकल्या शिजायला वेळ लागतो, पटकन नाही शिजत. कारण ते खूप आळतात पण. किती छोटे छोटे झाले बघताय का. ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि पाणी ठेवूया आणि मध्ये मध्ये बघूया शिजलं का. बघूया आता. ह्या किती शिजवल्या ना तरी तडतडतच राहतात, पण भरपूर शिजवायला लागतं यांना. आणि आता आपण खोबरं घालूया. हे खोबरं त्यानंतर चवीनुसार मीठ. आपण टाकूया चिंच. चिंच खूप नाही टाकायची, थोडीशीच टाकायची त्याला. आता गॅस वाढवलाय. आता 5 मिनिटं आपण ह्याला उकळी घेऊन घ्या. मग अशी आपण बारीक गॅसवर हे करून घेतलेलं. किती 20 मिनिट किती शिजवले आपण. 15 ते 20 मिनिटं शिजवलेले. हे आता 5-6 मिनिटात आपण उकळून घेऊया. खोबरं मीठ सगळं आत लागलं पाहिजे ना ह्याला. आपण उतरू बघूया. आता इथे आपण शिजले का बघू. शिजलंय नाही हो, आपण काढून घेतलेले शिजलेलं आहे आपलं. मस्तपैकी सुकं असं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. नाही तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं. तर आपण ह्याला आधी खाली काढून घेऊया, खाली उतरवूया. आता कढईला आपण इथे आता आपण खाली काढून घेतलेले, कढईला खाली घेतलेले. तर आपण आता त्याला डिशमध्ये काढून घेऊया.
होऊ शकता. इथे आपली सुकी माकळ म्हणजे माकळांचं सुकं, भाकरी आणि सफेद कांदा असं रेडी झालेलं आहे, होऊ शकता. ते ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.